चलो, गुड आफ्टरनून स्टुडंट्स. तुम्हा सर्वांचं आजच्या या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपला क्रम या घटकातील दुसरा टॉपिक सुरू होणार आहे. त्याआधी नेहमीप्रमाणे आजच्या टॉपिकचं महत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. 12% अर्थात 100 पैकी 12 गुण स्कॉलरशिपला आणि 12 गुण म्हणजे 6 प्रश्न 6 क्वेश्चन्स येणार आहेत. त्यासाठी 5 घटक आहेत. क्रम या घटकामध्ये 5 उपघटक आहेत. पहिला, इथे एक प्रश्न येईल, इथे एक प्रश्न येईल, इथे एक प्रश्न येईल, इथे एक प्रश्न येईल आणि इथे एक प्रश्न येईल. आणि या 5 प्रश्नांशिवाय एक प्रश्न असा असेल की तो कोणत्याही घटकावर विचारला जाईल. तर अशा पद्धतीने एकूण 6 प्रश्नांचा हा विषय आहे. आपण वळूयात आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. आज प्रश्नांची संख्या मी वाढवलेली आहे. मुळातच भाग जो आहे तो खूपच अति सिंपल वाटला, त्यामुळे म्हटलं की आपल्या डिस्कशनला काही वेळ लागणार नाहीये. त्यामुळे आपण थोडीशाच प्रश्नांची संख्या वाढवूयात आणि 15 प्रश्न केलेले आहेत आजच्या तासाचे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1, 1 2 3 4. 1 मिनिट. स्टार्ट. हा प्रश्न. ठीक, असंच ठेवूयात. सोडवा. 7 जण आहेत. अर्धा मिनिट शिल्लक. दोघांनी सोडवल्या. अजून जागे नाही झाले का तुम्ही झोपेतून? रविवारमुळे दुपारचे 12 वाजलेत. 12. चार जण. ओके, चौघांनी सोडवलेलं आहे. ओके, चला बघूयात. ज्या विद्यार्थ्यांनी सोडवले त्यांनी, अच्छा, इथे वेगवेगळी उत्तर आलेली दिसत आहेत आपल्याला. ऑप्शन 1 आलेला आहे एका विद्यार्थ्याचा, ऑप्शन 2 आलेला आहे एका विद्यार्थ्याचा आणि ऑप्शन 4 आलेला आहे 4 विद्यार्थ्यांचा. बघा, इथे एक पाकळी आहे, या 2 पाकळ्या आहेत आणि सोबत त्या घड्याळाच्या दिशेने जसं आपण जातो त्या दिशेने त्या वाढत चाललेल्या आहेत. इथे 3 पाकळ्या आहेत आणि त्याच दिशेने त्या पुढे चाललेल्या आहेत. इथे 4 पाकळ्या आहेत आणि घड्याळाच्या दिशेने त्या पुढे चाललेल्या आहेत. तेव्हा आपल्याला आता 5 पाकळ्या हव्या आहेत. 1 2 3 4 5. इथं तुम्ही 5चं उत्तर दिलेलं आहे. 1 2 3 4 5. इथेही 5चं 1 आणि 1 दोघांनी इथे उत्तर दिलेलं आहे. पण पहिली जी पाकळी आहे ती फिक्स आहे बाळांनो, हे बघा. ती हललेली नाहीये. त्यामुळे पाकळ्या जरी पुढे वाढल्या तरी मूळ पाकळीनं हलल्यामुळे ही पहिली पाकळी फिक्स राहून इथून पुढे या 5 पाकळ्या तयार होत आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे 2 ऑप्शन नाहीयेत. तर चौथा ऑप्शन हे तुमचं बरोबर उत्तर आहे. काही अडचण, काही शंका याच्यामध्ये? काही अडचण किंवा शंका असेल तर विचारा. येस, पुढच्या पाकळ्या क्लॉकवाईज वाढत आहेत. बरोबर बरोबर. चलो, काही नसेल शंका. क्वेश्चन नंबर 2, पोल. प्रश्न 2, 1 2 3 4. . 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
पोल स्टार्ट झालेला आहे. चलो कमॉन कमॉन. शेवटचे 20 सेकंद. कमॉन. सर्वांनी सोडवलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. अच्छा, इकडे आकडा दिसतोय तुम्हाला किती जणांनी कुठे वोट केलाय ते. बरं बरं बरं. त्या वोट मध्ये 1 वोट आलेला आहे पहिल्या ऑप्शनला आणि 8 वोट आलेले आहेत चौथ्या ऑप्शनला. लेट्स चेक. सुरुवातीला त्यांनी एक उभी रेष दाखवलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये एक आडवी रेष आलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये ही आडवी रेष आली आहे. चौथ्या आकृतीमध्ये ही आडवी रेष आलेली आहे आणि स्वास्तिकचा आकार तयार होत चाललाय. तर 5वी जी आकृती असेल त्यामध्ये कोणती तरी एकच रेष वाढणार आहे. म्हणजे ही जी आकृती आहे या आकृती, आता इथे बघा, इथे असलेली रेष त्यांनी कट केली आहे त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. इथे त्यांनी डायरेक्ट स्वस्तिक कंप्लीट केलंय त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. हे दोन्ही तुम्ही ऑलरेडी कट केलेले आहेत. उरलेल्या 2 ऑप्शन कडे पाहता इथे एकाच वेळी हे बघा, ही जी आलेली रेषा आहे ना, आलेली तिसऱ्या ऑप्शनची, ही यांनी कट केलेली आहे. ही पाहिजे होती इथे त्यामुळे हा पण कट होईल. आणि एकच रेष जशी वाढते तशी ही रेष वाढते चौथ्या आकृती नंतर. आकृती 1 2 3 4 ठीक आहे, ही वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारची आकृती पुढे तयार होते आणि त्यामुळे आहे ऑप्शन नंबर 4. चलो, कोई शक, काही अडचण, शंका काही? गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. ओके, थँक्यू थँक्यू. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. येस, चलो, काही शंका असेल तर विचारा. चलो, यश पण आहे. ठीक आहे ठीक आहे. गणेश, रुद्र, ओके, ठीक आहे. चलो, पुढे जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. इथे मला थोडं छोटं व्हावं लागेल का? थोडा छोटा होतो म्हणजे ऑप्शन व्यवस्थित दिसतील तुम्हाला. क्वेश्चन 3 1 2 3 4 स्टार्ट. चलो, सोडवा. कमॉन कमॉन. वेळ संपत आलीये. 3 जण बाकी अजून. कमॉन. ओके, टाइम ओव्हर. चला पाहूयात. वोटिंग जे झालेलं आहे ते 2 वोट आले आहेत दुसऱ्या ऑप्शनला
आणि 7 वोट आले आहेत तिसऱ्या ऑप्शनला आणि 1 वोट आला आहे पहिल्या ऑप्शनला. चलो पाहूयात आपण काय होतंय ते. क्रम आहे ना बाळांनो, लक्षात घ्या. आपल्या मूळ टॉपिकचं नाव काय आहे? घटकाचं नाव काय आहे? क्रम. त्यामुळे क्रमाने कशा आकृत्या आहेत ते आपल्याला पाहायच्या आहेत. क्रमामध्ये आपण आज आकृती पाहतो. पहिल्यांदा पहा. पहिल्यांदा हा एक गोल तयार केला. नंतर डाव्या बाजूला हा दुसरा गोल ठेवलेला आहे. मग उजव्या बाजूला हा तिसरा गोल ठेवलेला आहे. त्याच्यानंतर चौथा गोल त्यांनी ठेवलेला आहे. मग इथे 5वा गोल पण तुम्हाला दिसतोय. मग 5वा गोल जर का हा असेल तर हा कट केल्यावर हा जो चौथा गोल आहे तिथपर्यंतच आपल्याला पाहायचंय. म्हणजे जो 5 गोलांची जी आकृती आहे त्यातला 5वा जो गोल आहे त्याला आपण कट करूयात. राहिले हे 4 गोल आणि हे जे 4 गोल आहेत हे तुम्हाला दिसतात ऑप्शन नंबर 3 मध्ये. या पद्धतीने बरं का. हे पहा, हे पण 4 आहेत, हे पण 4 आहेत, हे पण 4 आहेत. पण त्याची डावी बाजू उजवी बाजू या अँगलने पाहता ते आपल्याला ऑप्शन नंबर 3 ला दिसत आहेत. ठीक आहे. चलो काही अडचण किंवा शंका आहे का सांगा. येस येस बरोबर बरोबर छान गुड. सिद्धांत बरोबर म्हणतो. सिद्धांतने छान वेळ. ओके ओके थँक्यू बाळा सिद्धांत. चलो 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 नेक्स्ट क्वेश्चन. राघव आलास परत. वेदांत जोशी. ओके वेदांत काय कुठल्या काय कुठली शोधून काढतो सिम्बॉल काय माहिती. चलो पोल देतोय मी. पोल नंबर 4. 1 2 3 4 स्टार्ट. कमॉन कमॉन. 4 जणांचं झाले. 20 सेकंद बाकी आहेत फक्त. लवकर. एक जण बाकी. एक जण शिल्लक राहिला. पाहूयात आता दिलेली उत्तर काय आहेत. 7 जणांनी फर्स्ट ऑप्शनला वोट केले आणि 3 जणांनी सेकंड ऑप्शनला वोट केलेले आहे. तुम्ही सर्वांनीच 2 ऑप्शनला वोट केलंय. तुम्ही सर्वांनीच ऑप्शन नंबर 3 व ऑप्शन नंबर 4 यांना कट केलेला आहे. सो आपण त्यांना कट करून टाकूया. 3 कट 4 कट. नाहीच आहे उत्तरामध्ये. राहिले हे दोघे जण. चला सांगा बरं काय तुम्ही काय वाटलं मला काय डोकं लावताय सांगा. काय विचार केला तुम्ही. सरने आतापर्यंत विचारलंच नाही ना. पण इथे विचारण्यासारखा आहे थोडा भाग. येस. ठीक आहे. चलो मी सांगतो लिहायला वेळ लागेल. इकडे पहा. सर क्रमाने एरो डावीकडे जातो व भरीव जागा बदलती आहे. बरोबर गणेश. व्हेरी गुड. हा जो एरो आहे हा पहिल्यांदा इथे जेव्हा तो फिरतोय तेव्हा तो 45 डिग्री मध्ये फिरतो. इथे फिरताना बघा पहिल्या आकृतीपासून 90 डिग्री म्हणजे पुन्हा एकदा 45 मध्ये आणि इथे पुन्हा एकदा 45 मध्ये. त्यामुळे याच्यानंतर जेव्हा तो पुन्हा डावीकडे 45 डिग्रीने फिरणार आहे. हे बघा इथपर्यंत आलेला आहे. इथून डावीकडे फिरणार आहे तेव्हा तो एरो कम्प्लिटली असा असेल आणि
याची जी भरीव बाजू आहे ती इथे डावीकडची आहे पहिल्या आकृतीत, मग उजवीकडे आहे, परत डावीकडे आहे. बघा ना, एरोकडे तोंड करायचं. डावीकडे आहे, परत उजवीकडे आहे. म्हणजे एरो सोडणाऱ्याच्या दिशेने बघायचं बरं का. कन्फ्युजन झालं तर तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो फिरवून बघा. म्हणजे पुस्तकात तर अगदी सोपं असतं ते. येस. बघा, डावीकडे, डावीकडे, उजवीकडे आणि इथे आल्यानंतर जेव्हा तो खाली पाहील, तेव्हा त्याची डावी बाजू म्हणजेच ही बाजू असेल. आणि अशा प्रकारची आहे आकृती क्रमांक 1. ठीक आहे. चलो, चलो. काही शंका, अडचण? नसेलच कारण भरपूर जणांचं उत्तर बरोबर आलेलं होतं. चला, कोणाला काही शंका, अडचण आहे का? बरोबर नो, 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 नो येऊ द्यात म्हणजे मला पुढे जायला एक असं सॅटिस्फॅक्शन मनामध्ये. छान, छान. गुड, गुड, गुड. सो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. One, two, three, four. Start. काही सेकंद बाकी. कमॉन, कमॉन. अर्धा मिनिट बाकी. 5 जण अजून राहिले सोडवायचा. येस. ओके. 11 जणांनी सोडवलेले, एकाने सोडवलेलं नाही. पाहूयात उत्तर. 10 जणांनी ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे आणि एकाने ऑप्शन नंबर 3 दिलेला आहे आणि पहिला आणि चौथा सगळ्यांनी क्रॉस केलेला आहे. चलो त्याला आपण कट करून टाकूया. आता राहिले हे दोघं जण. चलो, तुमचा विचार सांगा, काय केलंय तुम्ही? सर, अर्धगोलातील वरचा छोटा गोल जेव्हा बरी होत आहे म्हणजे भरीव होत आहे, तेव्हा एक आड एक तो 90 अंश उजवीकडे सरकत आहे. बरोबर. त्यामुळे ऑप्शन नंबर 2. येस. कारण सर डी च्या पुढे गोल रिकामा आहे, नंतर भरीव आहे. बरोबर, बरोबर. साई सिद्धांत. सर, अर्धगोल उजवीकडे 90 अंशांनी फिरतोय व भरीव जागा बदलती आहे. बरोबर, बरोबर. येस. ठीक आहे, बरोबर. पहिल्या आकृतीकडून ज्यावेळी आपण दुसऱ्या आकृतीकडे येतोय, त्यावेळी तो जो अर्धगोल आहे तो भरीव झालेला तुम्हाला दिसतोय. तो भरीव झालेला दिसतोय. त्यानंतर ही आकृती 90 डिग्री मध्ये कर्व होते. 90 डिग्री. सॉरी, 90 डिग्री. ते सारखे पर्सेंटेज डोक्यात आहेत ना, 12% 12 गुण 6 प्रश्न असं. ठीक. 90 डिग्री मध्ये कर्व होतोय. 90 डिग्रीला कर्व झाल्याच्या नंतर पुढे रिकामा गोल आहे तो भरीव होतोय. म्हणजेच हा गोल इथून इथे जाताना रिकामा होतोय. आलं लक्षात? दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जाताना. मग इथून पुढे जाताना ही जी आकृती आहे, ही आकृती 90 डिग्रीने कर्व होईल आणि जो भरीव गोल आहे तो रिकामा होईल. म्हणजेच आकृती क्रमांक 2. क्लिअर. चलो नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 6.
थँक्यू साई. प्रश्न क्रमांक 6. 1 2 3 4. यामध्ये एक छोटीशी दुरुस्ती आहे मूळ आकृतीतील. ती दुरुस्ती मी इथे करतोय. हा जो गोल आहे ना, हा इथं नाहीये. हा इथं आहे. ठीक आहे. चलो, मला वाटतं त्याला परत टाइम द्यायला हवा, कारण ती दुरुस्ती आता केली ना आपण. परत टाइम देतो मी. क्वेश्चन नंबर 6, ऑप्शन 1 2 3 4. स्टार्ट. चलो चलो चलो. आज आपण फास्ट घेणार, आज थोडी जास्त उदाहरणं, आज 15 उदाहरणं घेणार आहे आपण. काय होतं, जेव्हा मी चेक करतो ना 105, 115, 95, ते आधी मध्ये 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 आकडा नको वाटतो. डायरेक्ट असं 10, 20, 30, 120, 130, 140 जरा सोपं पडतं ते. त्यामुळे आजचं लेक्चर संपल्यावर आपले एकूण 125 झाले होते, म्हणजे 140 उदाहरणं आपली पूर्ण होतील आजचं लेक्चर संपल्यावर. 1000 पैकी 140 उदाहरणं आणि 15वं लेक्चर आहे. अशी एकूण 100 लेक्चर आपण घेणार आहे. चलो, 9 जणांनी सोडवलेलं आहे, पाहूयात. ऑप्शन 1 2 आणि 4 आलेला आहे, 3 ला तुम्ही क्रॉस केलेला आहे. लेट्स चेक. 1 आलेला आहे एकाचा, 2 जो आहे तो 5 जणांनी दिलेला आहे आणि 4 जो आहे तो 3 जणांनी दिलेला आहे. आता बघा गडबड कुठे झाली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा हा जो भरीव भाग आहे 1 2 1 1 लक्षात घ्या, या प्रत्येक वर्तुळामध्ये 8 बाजू आहेत, हे तर क्लिअर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 8 8, म्हणजे इथे पण 8 8च बाजू असतील. 100% बरोबर. इथं दिसतानाच तुम्हाला या ठिकाणी 6 बाजू दिसत आहेत, ती आकृती कट झाली. तुम्ही ऑलरेडी केलीच, कुणीच त्या बाजूला त्या आकृतीकडे पाहिलेलं नाही. आता ही जी भरीव आकृती आहे ती पहा. ती या वर्तुळाच्या, म्हणजे आपण समजा वरचा याला आपण, हा जो भाग आहे याला आपण आठवा, साधारणपणे आपण मोजताना इथून मोजतो ना, घड्याळामुळे आपल्याला अशी सवय असते 1 2 3 4 5 6 7 8 असं मोजायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 असं मोजायची सवय असते. 8 नंतर ती आकृती 1 कडे येते, 1 नंतर ती आकृती 2 कडे येते, 2 नंतर तीच आकृती 3 कडे येते, तर 3 नंतर ती आकृती 4 कडे जायला हवी. आता लक्षात घ्या, या आकृतीमध्ये कॉम्प्लिकेशन खूप आहे. त्यामुळे इथे अशा प्रकारची आकृती जेव्हा परीक्षेत येते ना, तेव्हा मी जसं जुन्या प्रश्नांना करत होतो, हे वर्तुळ काढायचं, हे याचे 8 भाग करायचे, असलं खेळत बसायचं नाही. इथेच मग चेक करायचं 1 2 3, इथे या ठिकाणी कोणकोणता भाग रंगलेला आहे, इथे एक रंगलेला आहे, इथे एक रंगलेला आहे आणि इथे एक रंगलेला आहे. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 निवडलाय ना, ते इथेच गडबड. त्यांनी फक्त तेवढीच गोष्ट पाहिली की 1 2 आणि 4 या ठिकाणी सगळीकडे खाली हा भाग रंगलेला आहे, त्यांनी या सर्कलकडे पाहिलंच नाही. तुम्हाला लक्षात आलं का, मी मगाशी हा भाग खोडला आणि इथे मांडला, याच्यावरून तरी लक्षात घ्यायला पाहिजे होतं, त्याला काहीतरी विशेष अर्थ आहे.
त्याला सोडून द्यायचं नाहीये. त्याला काहीतरी गणित आहे, त्याला काहीतरी लॉजिक आहे. काय लॉजिक आहे त्याचं? तर पहा, तो इथे 2 आणि 3च्या मध्ये आहे. मग तो एक घर पुढे सरकतो इथे वरती. तो 1 आणि 2च्या मध्ये येतो. परत तो पुढे सरकतो आणि मग तो 8 आणि 1च्या मध्ये येतो. तो परत पुढे सरकतो. तो 7 आणि 8च्या मध्ये येतो. तो परत पुढे सरकतो आणि मग तो 6 आणि 7च्या मध्ये येईल ना. आणि 6 आणि 7च्या मध्ये म्हणजेच तो जो गोल आहे तो इथे येतोय. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हा गोल आणि हा गोल तुम्ही पाहिलेला नाही. याचं स्थान कसं बदललं जातं हे नाही पाहिलेलं. मी फक्त भरीव भाग पाहत गेले. भरीव भाग आणि रिकामा भाग हे दोन्ही भाग व्यवस्थित पाहणं आवश्यक असतं. येस. चलो, काही अडचण, काही शंका विचारा. काही अडचण, काही शंका. कॉम्प्लिकेटेड होतं आणि 4 जणांचं चुकलंय म्हणून मी विचारतोय. नो नो नो. ओके ओके. थँक्यू पार्थ. नो. ओके ओके ओके. छान. व्हेरी गुड. चलो, पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. आकृती क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. 7 1 2 3 4. 1 मिनिट. पोल स्टार्ट. लक्षात घ्या, मी जाणीवपूर्वक या ठिकाणी कोणाचा नंबर आला किंवा कोणाचे किती बरोबर आले या विषयाकडे मी जाणीवपूर्वक नाही वळालेलो. कारण जर तसं झालं तर मग आपलं नाव पुढे येण्यासाठी म्हणून मुलं एक दुसरा उद्योग पण करतील. शासनाचं पुस्तक कुठे आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करतील आणि आधीच उत्तर समोर काढतील. त्यामुळे ती स्वतः उत्तर शोधणार नाहीत. म्हणून मी ते जाणीवपूर्वक करत नाही. प्रत्येकाला स्वतःच स्वतः माहितीये माझं बरोबर आहे की माझं चूक आहे. चलो, 7 जणांनी सोडवलेला आहे हा प्रश्न. 7 जणांनी 3 ठिकाणी वोट केलेला आहे. ऑप्शन 2, 3, 4. ऑप्शन 1 ला कोणीही वोट केलेला नाही. चला बघूयात आता काय होतंय ते. क्रमाने जायचे आपल्याला. त्रिकोणाची जागा या ठिकाणी बदलते, पण पूर्णपणे दुसऱ्या बाजूला जात नाहीये ती चौकोनाच्या. तर ती बाजू जाते अर्ध्या भागामध्ये. हे पहा. पण स्वतः अर्धा भाग पुढे जाताना तो आपल्याकडचा जो भरीवपणा आहे तो समोरच्या चौरसाला देऊन टाकतोय. इथे पहा. ठीक आहे. तो अर्धा भाग गेला म्हणजे सगळेच अर्धा भाग गेले. इथून पुढे हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण इथून पुढे पण हा अर्धाच भाग जातोय म्हणजे अर्धा अंतर. आणि हा जो चौरस आहे हा आपला भरीवपणा जो आहे तो वर्तुळाला देऊन टाकतो इथे आला. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण इथपर्यंत पोहोचतोय अर्ध्या भागापर्यंत. आणि हे जे वर्तुळ आहे आपल्यातला भरीवपणा जो आहे तो पुढच्या या चौरसाला देऊन टाकतो. याचाच अर्थ पुढची आकृती कशी असेल तर हा जो चौरस आहे छोटासा हा इथे पोचलेला असेल. याचा भरीवपणा पुढे त्रिकोणाकडे आलेला असेल पण त्रिकोणाची जागा इथे असेल. हा चौरस जो आहे तो या ठिकाणी पोचलेला असेल आणि हे वर्तुळ या ठिकाणी पोचलेलं असेल. पहा अशा प्रकारची आकृती कोणती. आता तुम्ही जे 2 3 4 दिले त्याच्यामध्ये पहा. हे बघा, इथे हे कॉर्नरला आहेत, इथे मध्ये आहेत, इथे पुन्हा कॉर्नरला आहेत, इथे पुन्हा मध्ये आहेत.
त्यामुळे पुन्हा येतील ते कॉर्नरला येतील ना, त्यामुळे दुसरं ऑप्शन येणार नाही. हा जो त्रिकोण हा इथून डायरेक्ट इकडे उडी नाही मारू शकत अशी, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. हे पहा, हा चौरस इथे जुळतोय, हे वर्तुळ इथे जुळतंय, हा चौरस इथे जुळतोय आणि हा भरीव त्रिकोण इथं जुळतोय. ऑप्शन नंबर 4. क्लिअर? चलो, काही अडचण, शंका? येस, ठीक आहे, ठीक आहे. 45 अंशांच्या हिशोबाने. ओके. चलो, पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. पुढची आकृती आहे आकृती क्रमांक 8 आणि हा पोल चलो स्टार्ट. ओके, 10 जणांनी सोडवलेलं आहे, दोघांनी सोडवलेलं नाही. आणि या 10 जणांपैकी 3 ऑप्शन देण्यात आलेले आहेत तुमच्याकडून. ऑप्शन 2 तुम्ही कट केलेला आहे. 1, 3 and 4. लेट्स चेक. पहिल्या आकृतीमध्ये एक उभी रेष पाहूयात फक्त आधी. उभी रेष 1, उभ्या रेषा 2, उभ्या रेषा 3, उभ्या रेषा 4. उभ्या रेषा 5 आहेत का? 1, 2, 3, 4, 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आहेत. 1, 2, 3, 4. आकृती कट. ठीक आहे. आता आडवी रेषा पहा. 1, मग खाली आली ही दुसरी, म्हणजे आपण याला पृथ्वी म्हणायचं. पृथ्वीचा पहा हा ध्रुवाकडचा जो अक्षवृत्त आहे ते आपल्याला इथे दिसेल. हे कर्कवृत्त दिसेल. हे विषुववृत्त दिसेल. मग हे थोडं मकर वृत्ताकडे झुकलेलं दिसेल आणि मकर वृत्ताच्या खाली इथे अजून एक, पण एकच पाहिजे ना, इथे तर 2-2 आहेत आणि 2चा कुठलाही नियम आतापर्यंत आकृतीमध्ये दिसलेला नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1. हे पहा ना, इथे कुठेही तुम्हाला आडव्या रेषा 2 दिसत नाहीयेत. एकच दिसते. त्यामुळे इथे 2 होण्याचं काहीच कारण नाही. ठीक आहे. चला, काही अडचण, काही शंका याच्यामध्ये? सिद्धांत आपलं सविस्तर उत्तर लिहितोय. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे. ऑप्शन 1. काही अडचण, काही शंका? चलो चलो चलो, ठीक आहे. चलो, पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9, 9वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9, 1, 2, 3, 4. यस.
4 जण बाकी आहेत, फक्त 20 सेकंद. कम ऑन. ओके. 11 जणांनी सोडवलेले, एकाने सोडवलेलं नाही. आणि 11 जणांचं उत्तर काय आहे ते आपण पाहूया. 9 जणांनी दिलेला आहे ऑप्शन नंबर 2 आणि दोघांनी दिलेला आहे ऑप्शन नंबर 3. चलो, तुम्ही सर्वांनी 2 ऑप्शन कट केलेत, 1 आणि 4. ठीक आहे. आता बघूयात आपण. हा ध्वज दिसतोय, एक बाजू त्रिकोणी. स्वराज्याचा भगवा ध्वज साधारण असाच होता, साधारण म्हणूयात आपण, आणि त्यांनी काही बरोबर तसा आकार घेतलेला नाहीये. ठीक आहे, एक बाजू. इथे दुसरी बाजू ऍड झालीये, तिसरी बाजू ऍड झालीये, ही दुसरी बाजू, ही तिसरी बाजू ऍड झालीये, ही चौथी बाजू ऍड झालीये. तर याच्या खाली अशी 5वी बाजू एक आली पाहिजे, अशी आकृती आपल्याला शोधायची. 5 बाजू असणारी ही 4च बाजूंची, इथे 1 2 3 4 5 बाजू आहेत, इथे 1 2 3 4 5 बाजू आहेत, इथे 1 2 3 4 5 बाजू आहेत. आता खाली पाहूयात आपण. हे गवत म्हणायचं, गवत किंवा ठीक आहे, या ध्वजाला साम ठोकायला आलेले काही त्या ठिकाणचे काही लोक म्हणूयात आपण, नागरिक. त्यात 6 जण, त्यात 5 जण, 4, 3. 3 जर असेल तर पुढचा ऑप्शन काय असेल? 2. इथे अजूनही 3च दिसत आहेत, ऑप्शन कट. इथे 2 ऑप्शन बरोबर. काही अडचण? विचारा, काही शंका? येस, काही शंका, काही अडचण? ठीक आहे. गुड. बरोबर सिद्धांत. आकृती क्रमांक 10. चला, लावा डोकं. अर्धा मिनिट बाकी. चेहरा फुलत चाललाय तो चेहरा तयार होत चाललाय, म्हणजे कोणीतरी चित्रकार आहे. जुन्या काळात एक छान गीत होतं, ये कोण चित्रकार है. त्याचं सृष्टीचं छान निर्मिती केलेली, त्याला उद्देशून होतं, ये कोण चित्रकार आहे. ठीक आहे. ओके. चला, 12च्या 12 जणांनी सोडवलेलं आहे. पाहूयात किती जणांना हे चित्र समजलेलं आहे. 10 जणांनी ऑप्शन 3 दिलाय आणि 2 जणांनी ऑप्शन 4 दिलेला आहे. लेट्स चेक. बघा, ही पहिली आकृती, म्हणजे एक डोळा आणि एक शिंग म्हणूयात आपण याला, शिंग आली. ठीक आहे, म्हणजे लहानपणी असे डोक्यावर केस येतात, पण ते काय असं येत नाही जावळ वगैरे, त्यामुळे आपण याला शिंग म्हणूया. दुसऱ्या आकृतीत दुसरा डोळा आला आणि दुसरं शिंग आलं. तिसऱ्या आकृतीत नाक आलं, शिंग आलं. चौथ्या आकृतीत तोंड आलं, शिंग आलं. 5व्या आकृतीमध्ये याच्यामध्ये काहीतरी ऍड झालं पाहिजे. पण अर्थातच इथे बघा, अरे चुकून झालं बरं काय, डिझाईन तशी चुकून तयार झाली. हे खोडून टाकू डोळा. हा,
पुढची जी आकृती असणार आहे त्या आकृतीमध्ये या आकृतीत गोष्ट ऍड झाली पाहिजे, पण ती एकच ऍड झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक शिंग येतंय प्रत्येक वेळेस आणि शरीराचा तोंडाचा एखादा अवयव येतोय. आता पहा, तोंडाचा एखादा अवयव शिल्लक आहे का? नाक, म्हणजे डोळे, नाक, तोंड एवढं तर झालं. आता याला काही इथे कुणी सरांसारखी मिशी काढलेली नाही आणि गाल किंवा गालावरची खळी वगैरे असंही काही दाखवलेलं नाहीये कुठल्या ऑप्शनला. मग याच तोंडाला चिकटून आहे तो कान. एक कान, दोन कान आहेत, एक कान आणि एक कान. चला, दोन कानावाले आधी आपण कट करून टाकूयात, कारण एका वेळी दोन कान येणार नाही. क्लिअर? आता एकच कान येणार, पण पहिल्यांदा आता हा कान कुठून येईल? तर हा जो कान आहे तो येताना, थांबा, हे बघा, हे आहे 4. शिंग किती आले? 4. 4च्या पुढे आकडा 5. 5 शिंग कुठे दिसत आहेत? 1 2 3 4 5. इथे 6 दिसत आहेत. 6 वाला कट. 1 2 3 4 हे जसेचे तसे राहत आहेत. फक्त कान येतोय. फक्त कान नाही आला पाहिजे, सोबत शिंग पण आलं पाहिजे. त्यामुळे हा पण कट. राहिला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला, काही शंका असेल, काही अडचण असेल, विचारावंसं वाटलेलं तर विचारा. बरोबर आहे. सुरुवात कुठली? डावीकडून होते. हे शिंगही डावीकडून येत आहेत आणि डोळ्याची सुरुवात डावीकडून झाली, त्यामुळे कानही डावीकडूनच आला पाहिजे. पण शिंगांवरती लवकर सापडलं ना, त्यामुळे आपण कान कुठल्या दिशेने याच्याकडे गेलोच नाही. चलो चलो चलो, यस. हा, आज आपली आत्ता किती झाली उदाहरणं? 10 उदाहरणं पूर्ण झालेली आहेत. पण मी आधी तुम्हाला सांगितलं की आज मी थोडीशी वाढवलेली आहेत उदाहरणं हिशोबासाठी पण, आणि अगदीच सोपी होती सुरुवातीला, त्यामुळे म्हटलं की थोडी वाढवून टाकूया. यस. या 11वं उदाहरण. पोल स्टार्ट. यस, सुरुवात करा. चला. अर्धा मिनिट संपलेला आहे. तीन जण बाकी अजून. ओके, 9 जणांनी सोडवलेला आहे. पाहूयात आता. 4 जणांनी पहिला ऑप्शन दिलाय, 4 जणांनी दुसरा ऑप्शन आणि एकाने चौथा ऑप्शन. चेक करूयात आपण. या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते खूप सोप्या पद्धतीने आलेलं आहे. बघा कसं. पहिल्या आकृतीत 4 भरीव गोल आहेत. दुसऱ्या आकृतीत 3 भरीव गोल आहेत. तिसऱ्या आकृतीत 2 भरीव गोल आहेत. तर चौथ्या आकृतीत एकच भरीव गोल पाहिजे, म्हणजे या ठिकाणी 0 किंवा पुन्हा एकदा 4 येतील, तो त्यांचा प्रश्न, 0 घ्यायचे की नाही ते. पण या ठिकाणी जर एकच भरीव गोल पाहिजे, आणि तोही समजा बघा या दिशेने कमी होत चाललेत ना ते, म्हणजे इथे 1, इथे 2, इथे 3 रिकामे आणि एक भरीव असं हवंय.
आणि ही स्थिती दिसून येते तुम्हाला या ठिकाणी, त्यामुळे ऑप्शन नंबर 1. आता याला आणखी कसं जोडता येईल ते पहा. या उभ्या रेषा 4 आहेत. त्या 50-50 झाल्या 2-2. इथे पण परत 2-2 झाल्या. आणि त्यानंतर या रेषा ज्या आहेत, म्हणजे या 2 रेषा ज्या आहेत त्या डावीकडे आलेल्या आहेत असं आपण म्हणूयात इथून. या रेषा इथेच राहिल्या आणि आता या रेषा डावीकडे येऊ शकतात का? तर होय, त्या येऊ शकतात. त्या तुम्हाला इथे आल्या दिसतील. आणि चौथ्या आकृतीपुरती त्यांनी चौकोनाची साईज जी आहे ती वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. म्हणजे त्याचा जो आडवा असायला हवा होता तो उभा केलेला आहे. हा चौरस. तर अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 2 हे आहे. कारण इथे सगळीकडे 3-3च सर्कल आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. काही अडचण शंका असेल तर विचारा. बरोबर बरोबर, डॉट्स कमी होत चाललेत उजवीकडे. येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, 12वा प्रश्न. कांसुरो. चलो टाइम ओव्हर. 7 जणांनी सोडवलेले, 5 जणांनी सोडवलेलं नाही. बघूयात. चौथ्या ऑप्शनला कोणीच उत्तर दिले नाहीये. चौथ्याला आपण कट करून टाकूयात. 1 2 3 याच्यामध्ये आणि उत्तरही त्याच्यातच आहे. ठीक आहे. 3 1 3 अशा पद्धतीने तुम्ही उत्तर दिले. चला बघा. इथे आहेत हे 2 फुल्या म्हणूयात आपण याला. 2 फुल्या. 2 फुल्या किंवा 2 मल्टिप्लाय. 3 मल्टिप्लाय, 3 मल्टिप्लाय. जर हे 2-2 आणि 3-3 असेल तर पुढे 4-4 असले पाहिजेत. अर्थात पुढच्या आकृतीमध्ये 4 मल्टिप्लाय असले पाहिजेत. 4 3 विषय कट. 4 3 कट. राहिल्या या 2च आकृत्या. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक आतमधले सर्कल पहा. 1 2 2 3. 1 2 2 3. आता याच्यानंतर आतमध्ये 3 असतील किंवा 4 असतील, पण इथे 1 एकदाच आहे, 2 दोनदा आहे आणि 3 एकदा आलेला आहे. मग जर का हा 3 एकदा आलेला आहे, तर हा 3 दोनदा असेल किंवा याच्याऐवजी 4 येतील, ते आपण पाहूयात. आपण बाहेरच्या सर्कलकडे पण पाहूयात थोडं. बघा. हे 5 आहेत. 5 5 5 5 5 आणि 5. इथे 3 आहेत आतमध्ये. इथे 4 आहेत. ठीक आहे. पण हे जे 5 आहेत हे सगळीकडे सेम आहेत बघा. इथे पण ते सेमच आलेले आहेत आणि इथे पण ते सेमच आलेले आहेत. त्यामुळे जे आतलं जे सर्कल आहे त्याच्यावरून फक्त आपल्याला आता निकष लावता येणार आहे.
बघा ना, इथे पण बघा, हे 5 जे आहेत ते काय म्हणूयात आपण याला, रिकामा म्हणूयात. पोकळ किंवा रिकामा. रिकामा, भरीव, रिकामा, भरीव, रिकामा. रिकामा, भरीव, रिकामा, भरीव, रिकामा. म्हणजे इथे आपण काही संशोधन करून उपयोग होणार नाही. कारण ऑप्शनमध्ये दोघांचाही ऑप्शन जो आहे तो सेम आहे. राहिले फक्त मधले सर्कल. 1, 2, 2. तर 2 त्यांनी 2 वेळा घेतलेला आहे. कदाचित त्यांचा निकष असा असेल, 1 हा सर्कल 1 वेळा, 2 हा 2 वेळा, तर पुढच्या 3 आकृत्यांमध्ये तो 3 वेळा आला पाहिजे. असंही असू शकेल. कारण 1, 2, 2, 3, 4 अशा पद्धतीने किंवा 1, 2, 2, 4 असा तो पुढे जाणार नाही. क्लिअर? त्यामुळे इथे जर का तो 3 असेल, तर इथे पण तो 3च असणार आहे. 1, 2, 3 ते इथं जुळून येतोय म्हणून ऑप्शन नंबर 3. चलो, बोला. समजलं का? समजलं का? तीन 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 बरोबर. 1 1 वेळा, 2 2 वेळा, 3 3 वेळा. वेदांत हो सर पण म्हणतोय आणि फुली पण मारतोय. दोन्ही एवढी छाननी करू नको की सर शंकेत पडतील. सरांना शंका वाटेल, अरे समजलंय की नाही समजलंय असं व्हायला नको. ठीक आहे. चलो चलो चलो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. 13वा प्रश्न. येस. काय पहिल्या 10 मध्ये थोडेसे सोपे प्रश्न सुरुवातीला काही होते. त्यामुळे म्हटलं की अगदीच कमी वेळेत ते संपून जाईल. त्यापेक्षा आपण थोडे जास्तीचे घेऊयात. हम्म. कारण गाडी सुसाट सुटली आज आपली. चला, प्रश्न क्रमांक 13 सुरू. चलो, टाइम ओव्हर. 8 जणांचं झालेलं आहे. 3 जण बाकी. येस. आणि 8 जणांमध्ये ऑप्शन 2 दिलेला आहे चौघांनी सर्वोच्च मते. 3 नंबरला दिला आहे तिघांनी आणि 1 नंबरला दिलेला आहे एकाने. चला पाहूयात आपण आता कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. हे जे एरो आहेत, बाण सोडले जात आहेत, हे बघा डावीकडून उजवीकडे सोडले जात आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये ते 90 डिग्रीने फिरलेत. 90 डिग्री. त्यामुळे ते आता वरून खाली येत आहेत. परत ते 90 डिग्रीने फिरवलेत. 90 डिग्री क्लॉकवाईज. आता ते उजवीकडून डावीकडे सरकत आहेत. म्हणजे पुन्हा ते 90 डिग्रीने फिरवायला हवेत. अर्थात क्लॉकवाईज म्हणजेच ते आता खालच्या दिशेने वरच्या दिशेला जातील असे हवेत. खालच्या दिशेने वर जाणारे बाण पहिल्यांदा पाहूयात. इथे खाली येत आहेत. विषय कट. खालून वर जाणारे असे 3 तुम्हाला दिसत आहेत. चालेल. पण हे तीनही बघताना बघा लगेच तुम्हाला लक्षात येईल, हा एकटाच काहीतरी चित्र विचित्र दिसतोय बघा. इथे कुठेच तुम्हाला भरीव काहीच दिसत नाहीये. याची गरजच नाही ना. याचाच अर्थ हा चुकीचा ऑप्शन त्यांनी टाकून दिलाय.
कारण भरीव येण्याचा प्रश्नच येत नाही, कुठे काही निकषच लागत नाही. हा, चला वर्तुळ आता राहिल्या 2 आकृत्या. 3च आहेत एरो, 3 आहेत. येस, वर्तुळ हे पहा मध्ये 2 वेळा मध्ये आहे, 2 वेळा कॉर्नरला असलं पाहिजे. हे जे सर्कल आहे हे 2 वेळा कॉर्नरला असलं पाहिजे. तर ते इथे जर मध्ये मध्ये आहे तर इथे कॉर्नरला असलं पाहिजे आणि मग पुन्हा 2 वेळा ते इथे मध्ये येत आहे. त्यातली ही पहिली आकृती आहे. तर इथे जर का आपल्या आकृती हवी असेल तर ते इथे कॉर्नरला ते सर्कल हवं आहे आणि कॉर्नरला जर हवं असेल तर ते इथं तुम्हाला दिसून येते आकृती क्रमांक 2 मध्ये. किंवा त्रिकोण पण पहा. हा जो त्रिकोण आहे हा असा लटकवलेला आहे तिरका. याला खाली घेतलं तर हा तिरकाच लटकवलेला आहे. त्याला इथून पुढच्या शिरोबिंदूकडे पाठवलं तरी तो इथे तिरकाच लटकलेला आहे आणि पुढच्या शिरोबिंदूकडे पाठवलं तर तो असा तिरकाच लटकलेला असेल. इथे पण हा जुळून आला. त्यामुळे आकृती क्रमांक 2. कारण यांनी तिसऱ्या आकृतीनंतर हा माघारी फिरवला इथे, त्यामुळे ही आकृती कट होते. ठीक आहे, चलो काही अडचण, काही शंका? सिद्धांत इतकं लिहित बसतो. ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आकृतीच्या बाणांच्या दिशेने बाण वर असला पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर बरोबर. गोल नेहमी त्रिकोणाच्या पायथ्याशी दिसत आहे. बरोबर, ठीक आहे. चलो काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण पुढे जाऊयात. ठीक है, ठीक है, ठीक है. चलो, नो नो नो. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14, 14वा प्रश्न. यस. 20 सेकंद बाकी. फक्त तिघांचं झाले आत्ताशी. थकले का काय? 14वाच प्रश्न आहे फक्त. फायनल एक्झामला आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे. हे 50 आणि इंग्लिशचे 25, 75 सलग. का 10-10चा सराव झालाय? कम ऑन. ओके. 7 जणांनी सोडवलेलं आहे, 4घांनी सोडवलेलं नाही. अच्छा, आता 8 जण. कोणातरी सेकंद जास्त मिळत आहे. चलो, पहिला ऑप्शन तुम्ही कट केलाय, पण 2, 3, 4 या तीनही ऑप्शनला वोटिंग आलेलं आहे. आपण चेक करूयात आता उत्तर कसं काढायचंय ते. जेव्हा आपण या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा काय दिसतंय पहा. सगळ्यात पहिल्यांदा वरती हे दिसतंय, शिंग दिसतंय. शिंग किती दिसत आहेत? 1. पुढे किती दिसत आहेत? चला तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. तर कॉन्व्हर्सेशन घेऊयात आता. किती शिंग दिसत आहेत आता? येस. दुसऱ्या आकृतीत किती शिंग आहे? ती डोक्यावर शिंग आली आहेत. हे डोकं आहे ना? 3. बरोबर, बरोबर अर्णव. 3. इथे किती आहेत? तिसऱ्या आकृतीत किती शिंग आहेत? 5. बरोबर अर्णव. चौथ्या आकृतीत किती आहेत? किती आहेत चौथ्या आकृतीत? 7. बरोबर साई. आता पुढच्या आकृतीत किती असतील? किती असतील? 9. शाबाश, व्हेरी गुड. आता बघा, जर 9 शिंग आहेत तर त्या आधी आपण मोजून पाहूयात.
कारण सगळ्यांना जास्त दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 याच्याकडे 9 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 विषय कट. लगेच त्याला कट करून टाकायचं. पण याच्याकडे 8 शिंग आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. अजून एक बघा, भरीव आणि पोकळचा तुम्हाला एक सिक्वेन्स दिसतोय. 2 आणि 4 भरीव भरीव दिसत आहेत. 2 4 नंबरची आकृती म्हणजे पुढची 6 नंबरची भरीव असेल. आणि पोकळ आकृतीत 1 3 आणि 5. तर 5व्या क्रमांकाची जी आकृती आहे त्याचा हा जो खालचा मानेचा भाग आहे तो पोकळ आहे. तर पोकळ मानेचा भाग असणारी इथं तुम्हाला 2 आकृत्या दिसत आहेत. त्यामुळे पहिली आकृती कट करून टाकूया. आले हे 2 ऑप्शन. आता पुढे हे जे आतला छोटासा डॉट आहे हा वाढत चाललाय. हा एवढा, हा मोठा, अजून मोठा, अजून मोठा आणि याच्या एवढाच तुम्हाला इथे दिसतोय पहा. पण याच्यापेक्षा मोठा तुम्हाला इथे दिसतोय. ऑप्शन नंबर 2. कोई शक, काही अडचण? सांगा काही असेल तर. नो. चलो चलो चलो. यस, सिंपल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला मी पुढे जातोय आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15. टाइम स्टार्ट. चलो टाइम ओव्हर. 9 जणांनी सोडवलेले, एकाने सोडवलेलं नाही. चेक करूयात आपण. 8 जणांनी दिलेले ऑप्शन 3 आणि एकाने दिलेला आहे ऑप्शन 2. लेट्स चेक. पाहूयात काय होतंय. ही तिरकी रेषा आपल्याला पहिल्यांदा दिसेल किंवा सर्कल आहे ते पण दिसत आहेत. चलो तिरक्या रेषेकडे आपण बोलूयात. बघा, पहिल्या आकृतीत 1 आहे, दुसऱ्या आकृतीत 1 आहे. तिरकी रेषा म्हणजे आपण याला राईट अँगल म्हणायचं. ठीक आहे. पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत 1 1 आहे. त्यानंतर 2 2 राईट अँगल आलेले आहेत. आणि आता आपण पाहूया 3 राईट अँगल आहेत का ते. म्हणजे जुने जे आहेत ते आहेत, त्याच्यापेक्षा जास्तीचे. इथे 2च आहेत. ही आकृती कट करूयात. 3 राईट अँगल, 3 राईट अँगल. इथे 3 आहेत, पण यांनी पहिली जी आधीची आकृती आहे ती कुठेच कट नाही केली पहा. ही इथे ठेवली, ही इथेच आहे, इथेच आहे, ही इथेच आहे. त्यामुळे ही कट करून चालणार नाही. म्हणजेच ही आकृती सुद्धा आपल्या गणितातून बाजूला होते. ठीक आहे. आता राहिले 2 ऑप्शन, दुसरा आणि तिसरा, ज्याच्यामध्ये तुमचं वोटिंग आहे. आता पहा, हा जो बाण आहे, हा बाण चारही आकृत्यांमध्ये एक बाण आहे, तो वरच्या दिशेला आहे. हा जो बाण आहे हा 2 वेळा डाव्या हाताला आहे, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, आणि तो 2 वेळा उजव्या हाताला गेलेला आहे. ठीक आहे. आता पुढची आकृती काय हवी, तर तो पुन्हा डाव्या हाताला जायला हवा. गेलाय का?
दोन्हीकडे गेलेला नाही. याचाच अर्थ याची जागा आता फिक्स आहे. हे पहा, आता तो परत फिरत नाहीये. मग जर तो आडवा बाण फिरत नाहीये तर उभा बाण तरी फिरला पाहिजे. तो फिरतोय का पाहूयात. उभा बाण, भरीव, काय पोकळ वर्तुळ आणि वर दिशा, भरीव वर्तुळ आणि वर दिशा, पोकळ वर्तुळ वर दिशा, भरीव वर्तुळ वर दिशा. तर इथे भरीव आहे तर पुढची आकृती अर्थात पोकळ असली पाहिजे. आणि पोकळ जी आहे ती तुम्हाला इथे दिसते आणि सोबत त्याची दिशाही बदलते. तर हा आडवा बाण जो आहे तो 2 वेळा डावीकडे 2 वेळा उजवीकडे गेल्याच्या नंतर त्याचं फिरायचं संपलेलं आहे. आता जो उभा आहे त्याच्याकडे लक्ष दिलं तर तो अशा पद्धतीने उलट होऊ शकतो. जो आडवा आहे तो अजिबात, म्हणजे आतापर्यंत त्याचा वर्तुळ जो आहे ते पोकळच राहिलंय, तर ते अचानक भरायचं काहीच कारण नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 3. यस. चलो, तर अशा पद्धतीने आपले आजचे जे प्रश्न आहेत ते इथे पूर्ण होत आहेत. अरे महत्वाची गोष्ट आहे अजून एक, ती म्हणजे आपली जाहिरात, ऍडव्हर्टाईज. युट्यूबला गेल्यावर कळायला पाहिजे ना लोकांना. एवढे एकदा फक्त फास्ट मध्ये सांगतो. जे आपले लेक्चर्स आहेत ते एकूण 100 लेक्चर आणि 1000 प्रश्न हे आपलं टार्गेट आहे. आजचं आपलं 15वं लेक्चर होतं आणि याच्यामध्ये आपण 140 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. हे लेक्चर लाईव्ह होत आहेत हिस्ट्री बाय योगेश पाटील या मोबाईल ऍपवर. आणि या ठिकाणी एक नॉमिनल फी आहे की जी फी म्हणायच्या सुद्धा लेवलची नाही, एवढी नॉमिनल ती फी आहे. दुसऱ्या बाजूने रेकॉर्डिंग लेक्चर जे आहेत ते सगळे इथे लाईव्ह झाले, रेकॉर्डिंग मध्ये अवेलेबल आपण करतोय योगेश पाटील अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आणि या चॅनलवरती सगळे व्हिडिओज मोफत उपलब्ध आहेत. ठीक आहे. तर ज्यांना लाभ घ्यायचा, ज्यांना लाईव्ह यायचं त्यांनी ऍपवर या, ज्यांना रेकॉर्डेड पाहायचे त्यांनी युट्यूबला पहा. युट्यूबला पाहत असाल तर आवडले लेक्चर्स तर लाईक करा. दुसऱ्याच्या फायद्याचे असतील, आपल्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांना शेअर करा. आणि जर असेच लेक्चर्स हे 100 पर्यंत लेक्चर्स हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि समजा आवडले नाही तर यातलं काही करू नका. क्लिअर. चलो, चला थांबू बाळांनो. बाय सर, आय एन्जॉयड द ब्युटिफुल लेक्चर. थँक यू. चलो बाय बाय. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. थँक्यू बेटा. थँक्यू अर्णव. येस. काही जण पडले, बाहेर पडलेत काही जण. चलो, जायला हरकत नाही आज, नाहीतरी आपला जवळपास 1 तास 7 मिनिट म्हणजे भरपूर वेळ झालेला आहे. 1 तास संपवतो ना आपण जनरली. चलो बाय बाय, टाटा. बाय राघव. बाय साई, थँक्यू.